हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल अपडेट्स. याच्यामध्ये आपण डबल फॉर्म बद्दल अपडेट्स पाहणार आहोत. यामध्ये डबल फॉर्म भरलेल्यांनी हमीपत्र लिहून न दिल्यास काय होईल, त्याचबरोबर एकूण डबल फॉर्म किती आलेले होते याचा एक आकडा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पुढची प्रोसिजर काय असेल ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा तुम्ही इथं पाहू शकता, आपल्याकडे नागपूर जिल्ह्याची असणारी लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये किती लोकांनी डबल फॉर्म भरलेत. मी तुम्हाला पूर्ण लिस्ट एक एक नाव वगैरे वाचून याच्यात काही दाखवणार नाही. एक सरळ सरळ आकडा तुम्हाला मी इथं दाखवणार की नागपूर जिल्ह्यातल्या असणाऱ्या जवळपास किती लोकांनी डबल फॉर्म भरलेत एका जिल्ह्यातले. शेवटी टोटल आकडा तुम्हाला मी सांगणार आहे आणि हमीपत्र लिहून न दिल्यास काय होईल ते पण मी पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. पहिले तुम्ही इथं पाहू शकता, ही लिस्ट आहे. जवळपास या ठिकाणी एका पेजेसवर जवळपास 80 मुलाचे नाव आहेत आणि असे जवळपास असणारे त्या ठिकाणी 6 पेजेसच्या आसपास आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर लगभग 450 ते 500 मुलांनी, मी काउंट करत नाही बसलो इथं, पण 450 ते 500 मुलांनी नागपूर जिल्ह्यातल्या एकट्या त्या ठिकाणी असणारे त्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे. किती मुलांनी? 450 ते 500 मुलांनी. काही भादरांनी डबल म्हणता येणार नाही, काहींनी 7-7 जिल्ह्यात फॉर्म भरला. एक तर महानगर असा मला दिसला 22 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले त्यांनी. किती जिल्ह्यात? 22 जिल्ह्यात. तर असो, ही नागपूरची लिस्ट आहे, बुलढाण्याची पण आले आहे, त्याचबरोबर इतर काही जिल्ह्याच्या पण आलेले आहेत. ते लिस्ट आपल्याला ज्या जिल्ह्यात तुम्ही आहात त्या जिल्ह्याची लिस्ट तुम्ही स्वतः त्या ठिकाणी असणारा महापोलीस ची जे पोलीस रिक्रुटमेंट 2024.government.in ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन पाहू शकता. पण महत्वाचं की हमीपत्र लिहून न दिल्यास काय होऊ शकते. तर बघा, तुम्हा ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी असणारा डबल फॉर्म भरलेला आहे त्यांना महापोलीस कडून एक ईमेल प्राप्त होतोय. जर होत नसेल तर तुम्ही स्पॅम बॉक्स चेक करा, तुमचा इनबॉक्स चेक करा. तुम्ही जो मेल आयडी टाकलाय तो मेल आयडी लॉगिंग आहे का बघा. नसल लॉगिंग केलं तर लॉगिंग करून त्याच्यावर चेक करा, तुम्हाला एक मेल दिसेल. अशा पद्धतीचा तो मेल असेल. काय असेल संपूर्ण वाचून दाखवतो आणि हमीपत्र भरून न दिल्यास काय होऊ शकतं हे पण तुम्हाला या असणाऱ्या मेल मध्ये त्या ठिकाणी दिसून येईल. तर बघा इथे लिहिलेलं आहे, सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ते तुम्हाला जी आर मध्ये ऑलरेडी वाचायला मिळालं होतं. परंतु पुढचं काय, आपण एका पदाकरता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे, अशा पद्धतीचा मेल येतोय. आणि पुढे काय म्हणणं आहे बघा, अजून आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी ऑफिस या ठिकाणी कार्यालयात, कुठल्या एसपी ऑफिस कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावं व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्वहस्ताक्षरात भरून देण्यात यावे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्याच्या एसपी ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे. आलं लक्षात? पहिले इतका एवढा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सदरची कार्यवाही दिनांक कधीपर्यंत? 8/5/2024 ते 17/5/2024 या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावी. कितीपर्यंत? 17/5/2023. पण मी पुढचा मुद्दा इथं हेही सांगतो की काही जिल्ह्यांनी, जसं नागपूर जिल्ह्याची इथं तुम्ही पाहू शकता, यांनी फक्त 3 दिवस ठेवलेले आहेत. किती दिवस ठेवलेले आहेत? 3 दिवस यांनी ठेवलेले आहेत. इथं पाहू शकता तुम्ही 10/5, 11/5 आणि 12/5. कुठला आहे हे? नागपूर पोलिसांचा आहे. तर यांनी फक्त 3 दिवस ठेवलेले आहेत. पण ओरिजिनल जी आर मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तुम्हाला जो मेल येईल त्या मेल मध्येही कदाचित असंच लिहिलेलं असेल. पण तुमच्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांनी ज्या तारखा ठरवलेल्या आहेत त्या तारखांना उपस्थित राहून हमीपत्र लिहून द्यायचं आहे. आणि जर असं नाही केलं तर काय होतंय ते स्पष्ट दिलेलं आहे. दिनांक 17/5/2024 पर्यंत आपण सदरची कार्यवाही
न केल्यास, इथं पाहू शकता स्पष्ट लिहिले, न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येतील. म्हणजे तुम्हाला कोणत्याच जिल्ह्यामध्ये पोलीस भरती देता येणार नाही, कुठलंच हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. का? कारण जर तुम्ही ते हमीपत्र भरून दिलं नाही तर. म्हणून मित्र हो, चांगली गोष्ट आहे की त्यांनी कमीत कमी आपल्याला एक संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती संधी वाया घालू नका. आपण ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्यातून कदाचित लिस्ट मोठी असल्यामुळे फोन नाही आला, ईमेल प्राप्त नाही झाला, तुमच्या स्वतःला माहित आहे की आपण 2 फॉर्म भरलेले आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी असणार तुमच्या एसपी ऑफिस मध्ये ते हमीपत्र भरून द्या. तुम्ही असं न केल्यास तुमचे सर्व अर्ज, इथं स्पष्ट लिहिलेलं आहे किती अर्ज, तर एक पण नाही, सर्वच्या सर्वच अर्ज, सर्व आवेदन अर्ज इथं म्हटलेलं आहे ते बाद करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळं आपली त्या ठिकाणी असणारी भरती योग्यरित्या पार पडण्यासाठी, स्वतःची जबाबदारी आहे स्वतःच्या भरतीसाठी, तर ती असणारी आपण त्या ठिकाणी पार पाडायची की आपलं हमीपत्र त्या ठिकाणी लिहून एसपी ऑफिस मध्ये जमा करायचं आहे. जाताना डॉक्युमेंट आधार कार्ड घेऊन जा, ज्या जिल्ह्याचा फॉर्म ठेवायचा आहे तो जिल्ह्यात फॉर्म भरल्याची प्रिंट त्या जिल्ह्याची सोबत घेऊन जा. कारण बाकी जिल्ह्याची नाही घेतली तरी काही हरकत नाही, कारण त्या हमीपत्राचा मजकूर मी तुम्हाला रात्री दाखवला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहून द्यायचंय, तर तुम्हाला त्या ठिकाणी असणारा तुमचा टोकन नंबर लिहून द्यायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक पण लिहून द्यायचा आहे, ऍप्लिकेशन नंबर ज्याला आपण म्हणतो ते पण लिहून द्यायचं आहे, आणि अर्ज त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारा जिल्हा कोणता आहे हे लिहून द्यायचं आहे, आणि त्याचबरोबर आधार कार्ड ओरिजिनल आणि एक सोबत घेऊन जा आणि हमीपत्र लिहून द्या. आलं लक्षात? आता शेवटचा मुद्दा की एकूण किती मुलांनी असणारे डबल फॉर्म भरलेले आहेत, हा आकडा कुठेही प्रकाशित झालेला नाही किंवा अजून त्या ठिकाणी याची पुष्टी झालेली नाही, पण एक त्या ठिकाणी अशी न्यूज मिळालेली आहे की जवळपास 1,20,000 मुलांनी, किती म्हणतोय मी, 1 लाख म्हणजे 1.2 लाख असणाऱ्या मुलांनी, म्हणजे 1,20,000 मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत. सर्व जिल्ह्याच्या याद्या बाहेर आल्यानंतर हा आकडा एक्झॅक्ट आपल्याला कळेल, पण सध्याच्या घडला एवढा आकडा आपल्याला समजलेला आहे की 1,20,000 मुलांनी असणारे डबल फॉर्म भरलेले आहेत. तर या डबल फॉर्म भरलेल्यांनी त्या ठिकाणी आपलं हमीपत्र जाऊन जमा करा, अन्यथा आपण सर्व भरतीतून बाद व्हाल, अशी चूक करू नका. आणि ग्राउंडचे अपडेट्स 17/5 पर्यंत हेच असणार, त्या ठिकाणी कार्यवाही केली जाणार नाही. त्याच्यामुळं ग्राउंड माझ्या हिशोबानं मला असं वाटतंय की लगभग 4 जूनच्या नंतरच स्टार्ट होईल, त्याच्याशिवाय या ठिकाणी होणार नाही. मे बी 6 जूनला होऊ शकतंय, 10 जूनला होऊ शकतंय, पण सध्याच्या घडला ग्राउंड होणार नाही. चला ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर.